म्हणजे मला तर 100% डाऊट झालाच होता की या घरामध्ये काहीतरी आहे. मी अशी सोफ्यावरच बसलेली होते ना, असं एकदम स्ट्रेट घर होतं ते. इथे हॉल होता, किचन आणि नंतर बेडरूम होतं. सगळं सामान तिथं कोपऱ्यातच ठेवलं होतं. त्याच्यानंतर माझ्या अंगाला आताच काटा यायला लागला सांगतो ना. आणि मी एकदम शॉक झालो. म्हटलं ही आतमध्ये आहे, तिच्या आणि माझ्याशिवाय या घरामध्ये तिसरं कोणी हाय नाहीये. मग ही कडी बाहेरनं लागली कस काय? दुसरी वेळ बी भास झाला की आनंद काम करत होता बेडरूम मध्ये आणि मला असं वाटलं की आता बेडरूम मधून हॉलमध्ये कोणीतरी गेलं. सारखंच आम्हाला वाटायचं की आमच्या बाजूवरून कोणीतरी येतंय जातंय किंवा आम्हाला कोणीतरी सतत बघतंय. आता सपोज आपण झोपलो तर आपल्याला कोणी बघत असेल तर आपल्याला असं वाटेल की नाही का आपल्याला कोणीतरी बघतंय. माझ्या अंगालाच काटे फुटले. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. आणि मी तनुजा आणि हे आनंद. माहिती आम्हाला माणसं असे कॉपी कटर आहेत ना. मी जो ड्रेस घातला ना त्या सेम कलरचा शर्ट कपाटातून शोधून काढून इस्त्री करून घातलं. मी पण तर चांगलं दिसलं पाहिजे ना थोडाफार. चांगलं दिसायचं आणि कॉपी करण्यामधले फरक आहे. कॉपी कटर. सो फ्रेंड्स, गेल्या व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं की काय काय झालं, कुठपर्यंत आमची जर्नी तुम्ही बघितली. त्याच्यानंतर जे आमच्या बरोबर झालं ते सिरियसली अनएक्सपेक्टेड होतं. आम्ही कधी आयुष्यात विचार केलेला नव्हता की आमच्या बरोबर कधी असं होणार आहे. आणि स्वेअर टू गॉड ह्याच्यातलं काहीच खोटं नसणार आहे. आम्ही व्लॉग स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला सांगू की हे जे काही झालेलं होतं हे फक्त 2 ते 3 दिवसामध्ये घडलेली गोष्ट होती. तर काय झालं होतं त्या दिवशी आता मी तुम्हाला शेअर करते, ठीक आहे? आणि हो, एक महत्वाची कमेंट जी ह्या ब्लॉगशी रिलेटेड आहे. कमेंट अशी होती की तुम्ही वर विश्वास ठेवता का? तुम्हाला विश्वास आहे का? तर आम्हाला सुद्धा फ्रेंड्स ह्या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता. आम्ही पण शिकलेलो आहोत, एज्युकेटेड आहोत. आमच्या बरोबर कधी अशा गोष्टी घडल्याच नाहीत म्हणून आम्ही या गोष्टींवर कधी विश्वासच नाही केला. पण जेव्हा ही गोष्ट आपल्यावर घडती, जेव्हा आपल्यावर येते ना, तेव्हा कळतं की नाही, या गोष्टी एक्झिस्ट करतात आणि या गोष्टी असतात. तर झालं काय होतं, आपण स्टार्ट करूयात. आम्ही जेव्हा पुण्यावरून सगळं सामान घेऊन येत होतो तेव्हा आनंदचा मित्र पण एक संगतीला होता. तो त्या टेम्पोवाल्या बरोबर होता आणि आम्ही दोघं गाडीवर होतो, ठीक आहे? बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही इथं पोहोचलो, मी तेव्हाच मम्मीला कॉल केला होता आणि तिला सांगितलं होतं की आम्ही इथं पोहोचलेलो आहोत, तू एकदा रूम बघायला ये. कारण माझ्या मनात अशी भीती होती की आम्ही मुंबईला शिफ्ट होतो, आम्ही ऑलरेडी इतक्या चुका केलेल्या आहेत तिथं तर आम्हाला कोणी बघितलं नव्हतं. तर मे बी इथं माझे मम्मी पप्पा जवळ आहे तर मी काय पण गोष्टी करताना त्यांना सांगू, असं माझ्या मनामध्ये होतं. कारण मला एकटीला काय करायचं नव्हतं. कारण या शहरामध्ये तर सध्या तरी आनंद सुद्धा नवीनच होते आणि मी सुद्धा, कारण मी उल्हासनगर सोडून कधी कुठे गेलेच नव्हते. बदलापूर सुद्धा माझ्यासाठी नवीनच ठिकाण होतं. तर मग बदलापूरमध्ये जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा मम्मीला कॉल केला. मम्मी आली आणि सामान आम्ही त्या टेम्पो मधून आनंद आणि आनंदचा मित्र आणि थोडंफार त्या टेम्पोवाल्याने हेल्प करून ते सामान आम्हाला त्या रूम मध्ये ठेवलं. आणि त्या अक्षरशः आम्हाला पोहोचता पोहोचता रात्र झाली होती, म्हणजे की 7:30-8चा टायमिंग झाला होता. एकदम रात्र झाली. तर त्या रूम मालकाला एवढं वाटलं नाही की बाबा घरामध्ये ते लोक सामान वगैरे घेऊन येतील, आपण एक छोटासा बल्ब तरी त्या घरामध्ये लावून ठेवावा. जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो त्या टायमिंगला ती चावी बाजूवालीच्या घरामध्ये त्याने दिली होती आणि आम्हाला कॉल करून सांगितलं की चावी तुम्ही त्यांच्याकडून घ्या आणि पेमेंट काय आहे मी उद्या येऊन घेईल, तो असं आम्हाला बोलला. म्हटलं ठीक आहे. आम्ही चावी घेतली, सामान वगैरे रूम मध्ये सगळं शिफ्ट केलं आणि मम्मी तोपर्यंत आली. मम्मीला रूम वगैरे दाखवला. तर अंधारामध्ये कोण कुठे सामान ठेवणार, तर आम्ही सगळं इकडे तिकडे ठेवून दिलं. आणि केली आम्ही, कारण की टेम्पोवाला खूप जास्त घाई करत होता, त्याला रिटर्न पुण्याला सुद्धा जायचं होतं आणि त्यांचा मित्र पण तो रिटर्न जाणार होता. तर पटकन आम्ही सामान वगैरे काढून रूम मध्ये ठेवलं. मग मम्मी मला बोलली की इतका एवढा पसारा वाटतोय. म्हटले घरामध्ये पण धूळ माती पण खूप आहे, घर खूप दिवसापासून बंद होतं वाटतं आणि पसारा पण इथे तिथं पडलेला आहे, तर तुम्ही आजच्या रात्र इथे राहू नका, तर तुम्ही घरी चला आणि तिकडे जेवण वगैरे करा आणि इतक्या लांबून प्रवास करून आलात, आराम वगैरे करा आणि दुसऱ्या दिवशी येऊन तुम्ही तुमचं काय शिफ्टिंगचं काम आहे, काय सेटअपचं काम आहे ते तुम्ही करा. म्हटलं ठीक आहे. मग मम्मीचं ऐकून आम्ही, मम्मी, मी आणि आनंद, आम्ही 3 जण घरी गेलो. त्या दिवशी रात्री जेवण वगैरे केलं आम्ही, म्हणजे उल्हासनगर मध्ये. आणि पप्पा आले. पप्पा म्हणले तुम्ही कसे काय आले अचानक पुण्यावरून? कारण की मला पप्पाला सरप्राईज द्यायचं होतं की आम्ही इथे शिफ्ट झालोत. आम्ही डायरेक्टली पप्पाला ना रूम वगैरे शिफ्ट झाल्याच्या नंतर मस्त सगळं सेटअप वगैरे झाल्याच्या नंतर आहे ना आम्ही पप्पाला सांगतो. मम्मी बोलली ठीक आहे.
त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरामधून चाय नाश्ता करून सकाळी आम्ही आमच्या घरी म्हणजे की बदलापूरला गेलो. तर रूमवर इतका पसारा आणि एवढी माती होती, अक्षरशः असं वाटत होतं की कमीत कमी तो जो फ्लॅट आहे ना, कमीत कमी 2 ते 3 वर्षापासून तो फ्लॅट बंद आहे. आणि त्या घरामध्ये धूळ माती येण्याचं सुद्धा रिझन एवढं नव्हतं, कारण की रूम आहे ना, त्यावेळेस आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्याचे गॅलरीचे विंडोज, खिडकी, सगळं बंद होतं. किचनचे सगळं बंद होतं. मग एवढी धूळ माती याचा काही प्रश्नच नव्हता. आणि ग्राउंड फ्लोअरला तो फ्लॅट होता. ठीक आहे. मी मम्मीला कॉल केला. मम्मी मला बोलली एक काम करा, तुम्ही ना एवढं तुम्हाला दोघांना जमणार नाही, तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमचं थोडंफार सेटअप करा, मम्मी दुपारी येऊन थोडीशी हेल्प करेल. मम्मी मला अशी बोलली. म्हटलं ठीक आहे, कारण की आम्ही सेट वगैरे काय केलं नव्हतं, जेवण वगैरे कसं करणार, तर मम्मी दुपारी टिफिन घेऊन येणार होती. मग आम्ही सकाळी जाऊन सेटअप केलं. तर आम्ही सगळ्यात आधी आम्ही असा विचार केला की आपण किचन आणि हॉल हे दोन्ही सेट करू, कारण की आमच्याकडे इतकं सारं सामान होतं, ते एका दिवसामध्ये अरेंज करणं, बेडरूम आणि हॉल आणि किचन हे इम्पॉसिबल होतं. तर मग आम्ही असं विचार केला की आपण एक काम करू, पहिला आपण हॉल सेटअप करू. तर हॉलमध्ये सोफे वगैरे लागणार होते, शोकेस लागणार होतं, टीव्ही सेट होणार होती, आणि देवाचं जे मंदिर आहे ना, ते पण आम्ही हॉलमध्ये सेट करायचा डिसिजन घेतला होता. ठीक आहे. मग आम्ही सगळं काय केलं, आधी आम्ही सगळं सामान आधी रूम मध्ये शिफ्ट केलं दोघांनीच. सगळं सामान शिफ्ट केलं. मग नंतर आम्ही पूर्ण तो रूम साफ केला, शोकेस वगैरे सेट केलं, टीव्ही सेट केली, पडदे वगैरे आम्ही लावले. एवढं करता करता दुपार झाली. मग मम्मी घरीनं टिफिन वगैरे घेऊन आली. आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम केला. मम्मी पण आमच्या बरोबरच होती. आणि संध्याकाळी मग मम्मी गेली. मग आनंद मला बोलले की मी ना येतो दुकानामधून जाऊन, आपल्याला चायसाठी दूध घेऊन येतो. म्हटलं ठीक आहे. जसेच आनंद त्या घराच्या बाहेर पडले, त्या टाइमला ऑटोमॅटिकली लाईट बंद आणि सगळीकडे लाईट चालू होती. मला नाही तो माहिती, हे मला आल्यावर सांगितलं. सगळीकडे लाईट चालू होती. मला असं वाटलं की माझा वहम आहे आणि मी इतकी घाबरते अक्षरशः अंधाराला. जसेच आनंद, तुम्हाला नाही विश्वास होणार पण खरं हे झालंय. मी अशी सोफ्यावरच बसलेली होते ना, असं एकदम स्ट्रेट घर होतं ते. इथे हॉल होता, किचन आणि नंतर बेडरूम होतं, सगळं सामान तिथं कोपऱ्यातच ठेवलं होतं. त्याच्यानंतर माझ्या अंगाला आताच काटा यायला लागला, सांगतो. त्याच्यानंतर जसेच आनंद बाहेर पडले, लाईट डायरेक्टली बंद. आणि जो डोर होता ना, तो आनंद ना डोर थोडासा खोलूनच गेले होते, हलकासा. तर मला दिसत होतं की बाहेर लाईट सगळीकडे चालू आहे, फक्त आपल्याच रूम मधली लाईट गेली. पण माझ्यात ना एवढी पण ताकद नव्हती त्यावेळेस की मी उठून बघू की लाईट सगळ्यांची गेली का, किंवा मी उठून जाऊ दरवाजा खोलू. मी इतकी घाबरले अक्षरशः, मी त्याच जागेवर अशीच बसून राहिले. कारण की हिला म्हणजे की नाही का, अंधाराचा ट्रॉमा हिला आहे ना, अंधार म्हटलं काही भीती वाटते. तर त्या टायमिंगला नंतर त्या बेडरूम मध्ये असा धडधड आवाज येत राहिला, जसं की नाही का आपण खिडकीला खटखट करतो ना आपण, असं तिथं आवाज यायला लागला. आणि अक्षरशः हॉलमध्ये सुद्धा तसाच आवाज येत होता, कारण की संध्याकाळचा वेळ झाला होता, तर मच्छर वगैरे येते, त्यामुळे आम्ही त्या विंडोज लावून घेतलेल्या होत्या. तरी पण असा भयंकर आवाज येत होता, जसं काय कोणी खटखट करते. मी असं बघत होते, नुसते असं ना अशी बघायची मी दुसरीकडे, मी अजिबात हलत नव्हते. मला खूप भीती वाटत होती, जागेवर उठायची सुद्धा. तर मग मला असं वाटलं की नाही, माझी काहीतरी नाही का, मला असं वाटलं की माझी काहीतरी गलतफहमी असेल, बाहेर खूप वारा चालला असेल म्हणून असं होत असेल. ठीक आहे. माझ्या डोळ्यात पाणी येते ते दिवस आपण आठवले तर मी असे देवाला मनातली मनात प्रार्थना करते, आनंदला लवकर येऊ दे. आनंदला एवढा वेळ लागतो काय दूध आणि बिस्किट फक्त घेऊन यायसाठी. आणि जसेच आनंद दारापाशी आले तशीच लाईट आली. असं वाटतंय ना की हा सगळा पिक्चरचा सीनच चाललाय, जे आमच्या बरोबर घडले होतं एक पिक्चर सीन पेक्षा कमी नाहीये. जशीच ती लाईट आली मी उठले आणि मी असं जोरात आनंदला आवडून घेतलं. आनंद म्हणले काय झालं, म्हणलं काय नाही. म्हणलं आनंद तुम्ही जसेच गेले ना तशी लाईट बंद झाली. तर आनंद बोलले काय बात करते, आता तर मी दुकानात गेलो, लाईट तर चालू आहे सगळीकडे. म्हणलं अरे खरं तुमची शपथ, म्हणलं लाईट बंद झाली ती आता. म्हणतात झाले असेल काय प्रॉब्लेम. म्हणलं मग बाकीकडे चालू होती का. म्हणतात हा सगळ्या दुकानांमध्ये चालू होती. मी जाऊन येऊस तर ज्या ज्या दुकानामध्ये, शॉपमध्ये, घरांमध्ये सगळ्यांमध्ये लाईट चालू आहे, आपली तिथली कसं काय गेली. म्हटलं काय माहिती नाही. मग आम्ही ती गोष्ट तिथे इग्नोर केली. आणि मग त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी थोडं किचन सेट करून तिथे जेवण वगैरे बनवलं, दूध वगैरे उतू घातलं. आणि मग आम्ही काहीतरी डाळ भात हलकंच बनवलं, कारण मम्मी मला बोलली जोपर्यंत घरातली पूजा होत नाही चिकन वगैरे तुम्ही काय बनवू नका. म्हटलं ठीक आहे. संध्याकाळी डाळ भात वगैरे आम्ही बनवलं आणि जेवलो आम्ही. त्या दिवशी आम्ही हॉलमध्ये झोपलो, कारण फर्स्ट डे होता तो, कारण की त्या दिवशी आम्ही काय सेटच नव्हतं केलं. ठीक आहे.
तर मग आम्ही बेडरूम मध्ये म्हणजे हॉलमध्ये झोपलो आम्ही, फक्त आम्ही ती गादी टाकली होती खाली खालीच टाकले त्याच्यावर. होते, कारण की आम्ही ते बेड वगैरे आम्ही काय सेटअप Setup नव्हतं केलं. एवढा टाइम पण नव्हता राहिला, हा. आम्ही भरपूर दमलो होतो. आणि आम्ही रात्री तिथं झोपलो. ज्या दिवशी आम्ही हॉलमध्ये झोपलो त्या दिवशी फक्त मलाच नाही तर आनंदला सुद्धा भास व्हायला लागले होते, पण आनंद मला दाखवून देत नव्हते भास असे होत होते. आणि असे साधे सुधे भास नव्हते होत. असं वाटायचं आम्हाला अक्षरशः की त्या बेडरूम मध्ये एकटक आमच्याकडे कोणीतरी बघतंय. हा, असं जो डोळे बंदच आणि असं वाटायचं कोणतरी बघतंय आपल्याला. आता सपोज आपण झोपलो तर आपल्याला कोणी बघत असेल तर आपल्याला असं वाटेल की नाही का आपल्याला कोणीतरी बघतंय. माझ्या अंगालाच काटे फुटले. तर आम्हाला तसं व्हायचं. आणि मग मी आनंदकडे बघायचे, आनंद पण असे डचकून उठायचे. हा, आता जो माणूस म्हणजे नाही का दिवसभर इतकं काम वगैरे केलं तर आम्ही दमलो तर आम्हाला एकदम गार झोप लागायला पाहिजे भरपूर होती, दमलो होतो आम्ही. पण तसं नव्हतं होत आम्हाला तर रात्रभर आम्ही झोपलेलो नाहीत. आणि सारखे जे दरवाजे म्हणजे नाही का बेड आमचं कसं ओपनच होतं, तर ते तिकडची खिडकी सुद्धा लावलेली होती बेडरूमची. मग बेडरूमचं सामान हालायची काय गरज होती? ते असे ते लाकडं असे ठेवले होते ना आम्ही, हे बेडचे जे प्लाऊड होते असे उभे करून म्हणजे ठेवले जे होते. बेड आपला जो बेड आहे ना तो खुलतो ना सगळा, हा. त्याचे वेगळे वेगळे पार्ट असतात ना, ते पार्ट. तर ते पार्ट ऑटोमॅटिकली असे हालायचे जसं काय त्याला कोणीतरी धक्का देतंय. आणि वारा यायचा काही संबंधच नव्हता, कारण सगळ्या इव्हन डोर खिडकीस वगैरे सगळं बंद होतं. पण आम्हाला काय वाटलं, म्हणजे आम्ही स्वतःला समजवलं की नाही का, हा, आपण नाही. नीट ठेवलंय ना असं, तर थोडं थोडं सरकत असं ना, हा, आम्हाला असं असं वाटलं. आणि रात्रभर आम्हाला झोपच नाही. आणि मला काय वाटायचं, मला असे भास व्हायचे की आपल्या बाजूने कोणतरी गेलंय अचानकच, असं नाही का पळत गेलंय. तर मी एवढा असं डचकून हा, उठायचो, सारखंच. एकदम डचकून उठायचो. आणि मग ही पण माझ्यासोबत उठायची एकाच टायमिंगला, दोघं एकाच टायमिंगला हा. आम्ही डचकून उठायचो. सारखंच आम्हाला वाटायचं की आमच्या बाजूवरून कोणीतरी येतंय जातंय, येतंय, किंवा जातंय. आम्हाला कोणीतरी सतत बघतंय, किंवा आमच्या ना जिथे आम्ही झोपलो तिथे मागे सोफे ठेवलेले होते, आम्हाला वाटायचं कोणतरी येऊन सोफ्यावर बसलंय. कोणतरी बसलंय, आमच्याकडे कोणतरी बघतंय. तर असं करत करत आम्हाला शेवटी अक्षरशः त्या दिवशी झोपच नाही आली त्या एक घरामध्ये. वेळा समजत, 2 वेळा समजत, अख्खी रात्र एवढे दमलेलं हा. असून असं वाटत होतं की आजूबाजूने कोणतरी जातंय आणि जोरात पळतंय, आपल्याला बघतंय, हे आम्हाला फिलिंग येत होती पहिल्या दिवशी तिथे. तर तसं करत करत पहाट झाली. पहाटे 5 वाजता आम्हाला झोप लागली, जेव्हा सगळीकडे उजेड झाला तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही उठलो 9, 9:30, 10 वाजता. हा. चाय वगैरे पिलो, कारण आम्हाला तेव्हा कुठं जायचं नव्हतं. ठीक आहे. हा. आनंद आणि मी चाय पेताना आम्ही डिस्कस करत होतो की ना बघा, Jobs. आपलं कसं हॉल तर सेटअप झालाय, म्हटलं हा. किचन पण थोडंफार सेटअप आहे, मी ती करून घेईल. तुम्ही हा. आज म्हटलं रूम जे आहे ते सेट करून टाका बेडरूम, देवारा आणि ना वगैरे लागेल. देवारा वगैरे सगळं व्यवस्थित एकदम फिट करा, एकदम सगळं ओके करून आपण उद्या ना इंटरव्ह्यू द्यायला जाऊ हा. जॉबसाठी. तर आनंद मला बोलले ठीक आहे. तर मी ऑलरेडी पुण्यामध्ये असतानाच आपला ऍप नोकरी app, हे हा. app मी डाउनलोड करून तेव्हा ठेवले चालायचे होते, तर हा. मी नियर बाय साठी आहे ना ऑलरेडीच मी त्याला अप्लाय केलं हा, होतं. डिस्कस केल्याच्या नंतर मग मी म्हणलं आनंदला ठीक आहे, काम करा तुम्ही ना ते काय ऍपवर अप्लाय करा, आपले रिझ्यूम वगैरे जे आहे ते. आनंद तेव्हा मोबाईलवरच रिझ्यूम बनवायचे. तर मला बोलले की रिझ्यूम वगैरे, मी म्हटलं तुम्ही त्यांना रिझ्यूम पाठवा आपल्या दोघांचे पण, की माझं ग्रॅज्युएशन झालं. तेव्हा माझा रिझल्ट आय थिंक आलेला होता, मला एवढं प्रॉपरली लक्षात नाही, बट रिझल्ट आला होता, म्हणूनच मी जॉबसाठी अप्लाय करत होते. आणि म्हटलं तुमचं पण 12वी झालं, म्हटलं आपण दोघं पण जॉबला लागू, एका ठिकाणी लागू, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम नाही होणार. आनंद मला बोलले ठीक आहे. मी गेले किचनमध्ये जेवण बनवायला, आणि आनंद आहे ना हॉलमध्ये बसूनच ते काम करत होते मोबाईलवर. ठीक आहे. मग जेव्हा मी किचनमध्ये गेले, मला एक सवय होती असं पहिल्यापासून का, नवीन घर होतं तर मला असं वाटायचं मी देवाचे गाणे ऐकू. तर मग मी मोबाईलमध्ये गाणे लावायचे, मी शनी मंत्र लावायचे, हनुमान चालीसा लावायचे, अशी मला सवय होती. तर त्यावेळेस काय व्हायचं, जेव्हा जेव्हा मी देवाचे गाणे लावायचे ना, त्यावेळेस तो मोबाईल आहे ना ऑटोमॅटिकली त्याचं Back नेट, जायचं. हा, डायरेक्ट बॅक जायचं, म्हणजे युट्यूब डायरेक्ट बॅक जायचा, कधी नेट बंद व्हायचं. कधी नेट प्रॉपरली बंद व्हायचं. आणि तेच जर का मी कुठले बॉलिवूडचे सॉन्ग लावले तर ते सॉन्ग प्रॉपरली चालायचे यार. तर मी अशी खूप कन्फ्युज व्हायचे, म्हटलं मी आनंदशी शेअर करू का नको, सारखंच काय आनंदला बोलायचंय. तर मग मी त्या गोष्टीकडे जास्त ड्रॅग न करता ती गोष्ट सोडून दिली. जेवण वगैरे बनवलं, मग आनंदनी पण त्यांचं काम केलं, आणि मग आनंद बेडरूम मध्ये गेले. मला बोलले की उद्या आपल्याला इंटरव्ह्यू साठी बोलवलंय त्या लोकांनी, त्यांचा उद्या कॉल येईन, आपल्याला जायचंच आहे उद्या. म्हटलं ठीक आहे, मग आज आपण कसल्या बी हालतीत सगळं सेट करून घेऊ. तर बात राहिली आता बेडरूम सेट करायचे. मग मी आनंदला बोलले जेवण करून घेऊ आपण बेडरूम तुम्ही सेट करा. मग आम्ही जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर मग आनंद गेले बेडरूम सेट करायला. मग मी बाकीचे किचनचे कामं करत होते. किचनचे कामं करत असताना मी किचनमध्ये काम करते, मला असं वाटायचं की माझ्या मागे कोणतरी थांबलंय. मला असं वाटायचं खरं,
तर मी असं वळून बघायचे तर मला माग कोणच नाही दिसायचं. मला कोण नव्हतं दिसत तर मला ना असं वाटायचं की आनंद माझ्याबरोबर मस्ती तर नाही करत, मला असं नाही का असं पळायची मस्ती तर नाही करत. तर मी आनंदला जाऊन एकदा विचारलं की तुम्ही आता किचन मध्ये आलतात का? तर मला बोलले नाही, मी कशाला येऊ, मी तर इथंच आहे. तर मी म्हटलं गप्प बसा, खा माझी शपथ की तुम्ही किचन मध्ये नाही आले. म्हणले अरे नाही बाबा तरुणा, तुझी शपथ, मी इथंच आहे. आणि मी गेलोच नव्हतो. आणि ते गेलेच नव्हते. असंच मला दुसरी वेळ बी भास झाला की आनंद काम करत होता बेडरूम मध्ये आणि मला असं वाटलं की आता बेडरूम मधून हॉलमध्ये कोणीतरी गेलं. तर मी आनंद बोलायचे की तुम्ही आता इथून गेलात का? ते म्हणायचे ना काय झाले तरुणा तुला, तू काश बोलते सारखं सारखं. मला माझ्यावर लय चिडले. आणि त्या रूम मध्ये गेल्यापासून आनंदला काय माहिती काय झालं होतं, छोट्या छोट्या गोष्टीहून चिडचिड करायचे आणि काही बोललं की ओरडून बोलायचे. मी बोलते काय ते दुसरा अर्थ काढायचे. म्हणजे नाही का चिडचिड चिडचिड झाले होते. चिडचिड व्हायचं काही कारणही नव्हतं. नवीन शिफ्टिंग होती, नवीन घर होतं, माइंड फ्रेश होतं, कुठल्या गोष्टीचं टेन्शन नव्हतं. मग चिडचिड करायची काय कारण होतं माझ्यावर? ठीक आहे. मग मी असंच विचार करत गेले. मी बोललो मला असं वाटलं की तुम्ही आता इथून गेलात. तर म्हणले मी इथंच काम करतोय बाबा. ते काय करत होते, ते फॅन आहेत ना, फॅन बेडरूम मध्ये लावलेला नव्हता तर ते फॅनचे काय असतात ते पत्ते लावत होते. तुम्ही बसल्या बसल्या ते काम करत होते. म्हटलं ठीक आहे. मग मी माझं किचनचं काम आवरून वॉशरूम मध्ये गेले. वॉशरूम मध्ये गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे मला तर 100% डाऊट झालाच होता की या घरामध्ये काहीतरी आहे. पण मला आनंद बोलले की नाही तसं काही नाहीये, तसं काही नाहीये. आणि काय झालं होतं असं मी वॉशरूम मध्ये गेले आणि त्या घराच्या जे वॉशरूमची कडी होती ना, दोन्ही पण वॉशरूमच्या म्हणजे लॅट्रिन आणि बाथरूम वेगवेगळे होते. तर दोघांची कडी एकदम टाईट होती, ती पटकन बसत नव्हती. तर मी वॉशरूमला गेले आणि मी ती कडी आतमधनं लावली आणि जेव्हा मी बाहेर यायचा प्रयत्न केला तर ऑटोमॅटिकली ती कडी लागली गेली बाहेरून. तर मी आतमधून खटखट 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 कधीचा करते आणि मी आनंदला विचारलं की आनंद दोनदा तीनदा मी आवाज दिला. तर आनंद ते फॅनचं काहीतरी काम करत होते ना, उतरून आले खाली. मग मी म्हटलं कडी खोला लवकर. तर मी लय रागात बोलले आनंदला, माझ्यावर भरपूर चिडचिड केली. तर मी आलो आणि मी एकदम शॉक झालो. म्हटलं ही आतमध्ये तिच्या माझ्याशिवाय या घरामध्ये तिसरं कोणी हाय नाहीये. मग ही कडी बाहेरनं लागली कस काय? आणि ती कडी एवढी टाईट होती ना फ्रेंड्स, एवढी टाईट होती की त्याला लावायला थोडी ताकद लागत होती. मग ती एवढी टाईट कडी बाहेरनं लावली कोणी? मी बाहेर आले. मग मी आनंदला लय रागाने बोलले. म्हणलं तुम्ही का असं करतात? म्हणलं आधीच म्हटलं मला घरामध्ये आल्यापासून भीती वाटते. तुम्ही काय म्हणलं इथं घडी घडी कडी लावतात, इकडून तिथं जातात. मग अरे पण मी का करू, तुझी शपथ मी इथं आलोच नाही, मी कडी लावलीच नाही. मग म्हणलं एवढी टाईट कडी कस काय लागन? जर स्वतः पण लागन तर कडी ढिल्ली बसन, एवढी टाईट कस काय लागन? अशी पूर्ण वडून आतमध्ये कस काय लागल? पण ह्याने मला त्या टायमिंगला पण मला खूप बोलले. मला म्हणते गप्प बसा, तुमच्या ध्यानात नसतंय काय, तुम्हाला तर विसरायची सवयच आहे. मला असं त्या टायमिंगला गप्प केलं होतं. त्या टायमिंगला मला वाटलं आनंद घरामध्ये कोणतरी आहे. आनंद मला बोलतात ते काय नसते तसं, काय नको बोलू. म्हणजे मी पण बोलल तिला की घरामध्ये काहीतरी आहे, किंवा तू पण मला बोलशील तर आपण कसं एकमेकांना घाबरून आपण त्या घरामध्ये राहणार नाही. ह्या हेतून मी तिला समजत होतो सारखं सारखं तसं काही नाहीये घरामध्ये. मेन बात काय झाली त्याच्यानंतर, ही गोष्ट झाल्याच्या नंतर आम्ही लय दमलो होतो. मग आम्ही ती गोष्ट तरी पण तिथं भले आमच्या डोक्यात होती ती गोष्ट, पण ती गोष्ट तर धरून बसू नाही शकत ना आम्ही. तर ही घाबरली होती, लय घाबरली होती. तर मला काय बोलले, आनंद मला लय कसं तरी वाटतं, मला लय भीती वाटते, एक काम करता का तुम्ही, देवरा लावता का घरामध्ये? मला असं बोलले. हा, कारण की काय व्हायचं तुम्हाला मी सांगते, आमचं सगळं सेटअप झालं तरी ना मंदिर सेटच होत नव्हतं त्या घरामध्ये. म्हणजे की आमचा प्लॅन झाला बेडरूम मध्ये मंदिर नाही लावायचं आपल्याला, बेडरूम मध्ये न लावता हॉलमध्ये आपल्याला तो मंदिर लावायचा आहे. तर आम्ही जेव्हा ते मंदिर लावायला गेलो ना, तर त्या मंदिर मधून म्हणजे ती खिळाच बाहेर यायचा. कधीतरी ड्रिल मशीनची सुई जी होती, ती ड्रिल मशीनची सुई तुटायची. मंदिर सेट होत नव्हतं. असे फर्स्ट डे पण नाही सेट झालं, बिळच नव्हतं पडत त्या जागेवर. पण आम्हाला वाटलं नाही का तिथं कॉलम वगैरे असेल किंवा तिथं काही लोखंडी रॉड असेल म्हणून नसेल होत. मग आम्ही विचार केला, म्हणलं काम करा, ती जागाच चेंज करा, म्हणलं दुसरीकडे लावा. दुसरीकडे पण नव्हतं लागलं, ते मंदिर लागत नव्हतं. आनंद मला बोलले काय नाही थांब मी लावतो हळूहळू, तुझा किचन मध्ये तुझं काम कर. म्हटलं ठीक आहे. जेव्हा तनुजा हॉलमध्ये आली ती म्हणते आनंद, म्हटलं हा. म्हणते काय खाली? म्हटलं काय? बघते खाली तर सगळं रक्त. मला बोलली कधी लागलं, कुठं लागलं? मी म्हटलं मलाच माहित नाही. बघतो तर इथं लागलं होतं माझ्या, आणि अख्ख्या घरामध्ये असं रक्त सांडलं होतं माहिती का. आणि मलाच माहित नाही केवढं रक्त पडलं कसं काय. त्याच्यानंतर
मग मी आनंदला त्या रक्त वगैरे पुसलं, तिथं पाणी वगैरे टाकून पुसून घेतलं, हाताला तेल हळद वगैरे लावली. मग थोडं बरं वाटलं. परत मग आम्ही आराम करायला गेलो. मग आम्ही आराम केला. मला खरंच विश्वास होत नाहीये की लोक मला खोटं ठरवतील का मी काय चुकीचं सांगते. मला माझ्यावरच होतंय असं, पण हे खरंच सारखं सारखं माझ्याबरोबर होत होतं. गणपती शपथ फ्रेंड्स, ह्याच्यामधली एकही गोष्ट खोटी नाहीये. आम्ही खोटं नाही बोलत आहे. आम्ही तुम्हाला चांगलंच सांगणार आहेत की आमच्या बरोबर काय काय घडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पण कधी कुठे जाताना फ्लॅटमध्ये ह्या गोष्टी सगळ्या नीटनाटक्या बघा की ते घर किती दिवसापासून बंद आहे, त्या घराचं काय झालंय का, आजूबाजूवाल्यांना विचारा. आणि आजूबाजू येऊन लक्षात आलं, आमच्या जी बाजूला जस्ट बाजूला अजून एक फ्लॅट होता. त्या लेडीजला आम्ही विचारायचो, तिला बोलायचं ना, या ना काकू घरामध्ये या, बसा. ती लेडीज तर घरात पायच ठेवायची नसायची. काय माहिती तिचा काय प्रॉब्लेम असायचा. दारामध्येच थांबायची आणि नुसती बघायची. ज्या दिवशी आम्ही फर्स्ट डेला, मी विसरले सांगायचं, ज्या दिवशी आम्ही फर्स्ट डेला सेटअप करायला गेलो होतो ना, तिला वाटलं की यांनी सकाळपासून काही खाल्लेलं नाही, तर ती आमच्यासाठी चाय बनवून घेऊन आली. तर मी तिला बोलले, या ना काकू घरामध्ये. ती नाही आली. ती म्हटली नाही मी नाही येत आता. म्हटली मी गॅसवर काहीतरी ठेवले, तुम्ही इकडनंच चाय घेऊन जा. असे 2-3 वेळा तिने असेच कारण दिले, पण तिथे घरामध्ये येतच नसायची. ती पायच ठेवत नसायची. काय मी तिला काय माहिती होतं का त्या घराबद्दल, का तिला काय आयडिया होती का ती पण आम्हाला सांगतच नसायची. तर ती काय बोलली, तिने बाहेरूनच चाय दिला. 2 कप तिथंच ठेवला तिने, दारामध्येच ठेवला चाय, दारातच ठेवला आणि तिकडनंच रिटर्न गेली. म्हणली कप तुम्ही नंतर आणून द्या. आम्हाला असं वाटलं की नाही का आम्ही नवीन आहे, त्यांना नसेल आवडत बहुतेक आमच्या बरोबर बोलायला. मग मला असं वाटायचं नसन आवडत तर मग चाय कसं काय दिला बनवून. मी असं पण विचार करायचे. म्हटलं जाऊ दे, एकेकाचा नेचर असतो, केअरिंग नेचर पण असतो. कोणाला जास्त कोणाशी नसन बोलायचं किंवा नसन घरात यायचं, घराची हालत अशी, मला असं वाटायचं. पण ते तसं काही नव्हतं. तिला 100% त्या घराबद्दल काही ना काय माहिती होतं, पण ती सांगत नव्हती आम्हाला कधी. हे पॉसिबल आहे का मला नाही माहिती, कोणाबरोबर झालंय का नाही, कोणाला या गोष्टींवर विश्वास आहे की नाही. इनफॅक्ट आम्हाला बी नव्हता कधी, पण आमच्या बरोबर असं झालंय, पर्सनली झाले, प्रॅक्टिकली झाले, म्हणून आम्हाला माहिती या गोष्टी. ठीक आहे. आणि मग आम्ही म्हटलं आनंदला आता काय हॉल वगैरे म्हटलं सेटअप झालाय, बेडरूम पण सेट झालाय आणि आपल्याला हॉलमध्ये व्यवस्थित झोप पण नव्हती, तर आपण आज बेडरूम मध्ये झोपू म्हटलं. पण त्या बेडरूम मध्ये फॅन जो आहे तो सेट नव्हता होत. आनंद बोलले नाही होते तरुणा, काहीतरी उंच अजून एक वस्तू लागेल. तर म्हटलं मग कसं झोपायचं तिथं. तर मग मला बोलले काम कर, आपल्याकडे टेबल फॅन आहे, आपण टेबल फॅन लावून झोपू. म्हटलं ठीक आहे. आम्ही टेबल फॅन लावून झोपलो. त्या दिवशी पण अक्षरशः आम्हाला हॉलहून जास्त आम्हाला भीती त्या बेडरूम मध्ये वाटत होती. आम्हाला असं वाटायचं नाही का, हॉलमध्ये झोप नाही आली, ती जागा नवीन असं तेवढा मोठा हॉल आहे, मे बी आम्हाला बेडरूम मध्ये झोपीन, आम्ही असा विचार करून त्या बेडरूम मध्ये झोपायला गेलो होतो. अक्षरशः त्या रात्री काय झालं असेल, त्या रात्री आम्ही दोघं बेडवर झोपलेले असताना मला असं वाटायचं की माझ्या उशाशी कोणीतरी येऊन बसलंय. मी अशी वर बघायचे डचकून आणि मी आनंदकडे बघायचे. मला वाटलं आनंद नाही उठून बसले, बघते आनंद माझ्या बाजूला झोपलेले होते. मग आनंद परत आम्ही उठलेले बघून परत आनंद बी उठायचे. म्हणायचे काय झालं. म्हटलं काय नाही, मला झोपच नाही येत म्हटलं, असं मी बोलले. कारण मी बोलले असते ना मला असं होतं, तर आनंदने माझ्या गोष्टीवर परत विश्वास नसता केला. तर मी म्हटलं मला झोप नाही येत. मग आनंद मला पण झोप नाही येते. असं करत परत आम्ही थोड्या वेळ बातचीत वगैरे केली, बडबड वगैरे केली. परत आम्ही झोपलो परत थोड्या वेळाने आम्ही झोपल्याच्या नंतर काय झालं, अचानक घरामध्ये होता आम्हाला डायरेक्टली परत लाईट बंद. अचानक लाईट बंद व्हायची, परत 15 मिनिटांनी लाईट चालू व्हायची, चालू बंद. जेव्हा लाईट बंद व्हायची तेव्हा त्या पार्किंग मध्ये एक कार होती. म्हणजे आमचं घर आहे ना ग्राउंड फ्लोअरला होतं, तिथे कार लागली होती, कार पार्किंग केलेले होतं तिथे. तर ती कार जेव्हा आपण कारच्या जवळ जातो तेव्हा आपण त्या चावीने कार ऑन करतो, तर आपल्याला तो माणूस तर दिसला पाहिजे का नाही की कार कोणी ऑन केली, किंवा त्या गाडीपाशी कोणी गेल्यावर त्या गाडीला टच केल्यावर गाडी आवाज मारते बघा. अक्षरशः मी खिडकीमधून ते कसा आवाज येतो त्याचा, गाडीत आता अरे मशीन चालू झाली, घाबरून गेली. एक सेकंड फ्रेंड्स, म्हणजे आपण नाही का गाडीला सेन्सर असतात ना, गाडी आवाज येतो त्या गाडीचा, टुक 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 गाडी चालू झाली. ती नुसतं त्या गाडीचा आवाज यायचा, आजूबाजूला कोणच दिसत नसायचं, कोणच. मी म्हणायचे असं कसं. आनंद मला बोलायचे काय नाही, कोणीतरी गाडीवर गाडीला टच वगैरे केलं असेल. म्हणलं पण कोणीतरी दिसायला पाहिजे ना. तर मी ना आनंद झोपले, मी 5 मिनिटापर्यंत अशी बघत राहिले कोणीतरी येईल. ती गाडी सारखी वाजते, कंटिन्यू वाजते, हॉर्न चालू बंद होते, टार्झन सारखं होतंय.
मी म्हणलं हे काय प्रकार आहे नवीनच. नंतर मग 1-1.5 तासाने ते गाडीचं बंद झालं. मग हा 1 तासा प्रॉपर 1 तास त्याचा आवाज येऊन म्हणलं यार एक बात. ते सगळं जाऊ द्या, हा आमचे व्यायाम पण जाऊ द्या, पण एवढ्या वेळ ती गाडी हॉर्न मारते, सोसायटीतलं कोणीच उठून कसं काय येत नाहीये किंवा कोणी बोलत का नाही की गाडीचा काय मॅटर आहे, काय प्रॉब्लेम आहे या गाडीबद्दल, कोणच कसं काय बोलत नाही. शेवटी आम्ही असं करून सोडून दिलं. अर्धा 1 तासाने ती गाडी स्वतःच बंद झाली आणि आम्ही झोपलो पण आम्हाला कुठं झोप लागते रात्रभर. परत नाही झोपला आम्ही. रात्रभर त्या दिवशी सुद्धा आम्ही झोपलो नाही. त्याच्यानंतर आला 3रा दिवस. आनंद मला बोलले की आपल्याला आहे ना आज त्या लोकांचा कॉल येईल, तर बहुतेक आपल्याला उद्या आहे ना इंटरव्ह्यूला जा. नाही, आम्हाला कॉल आला होता, सॉरी आम्हाला कॉल त्या दिवशीच आला होता. तर मी म्हटलं सर कधी इंटरव्ह्यूला यायचं, आम्ही दोघांनी पण रिझ्यूम दिले होते. तर ते लोक काय बोलले, तुम्ही कुठं राहता, काय करता. आम्ही त्यांना प्रॉपर ॲड्रेस सांगितला. ते लोक बोलले की तुम्हाला ठाण्याला इंटरव्ह्यू द्यायला यावं लागेल, भले तुम्ही बदलापूरला राहतात. म्हणलं पण आम्ही नियर बाय बघत होतो जॉब. तर ते बोलले नियर बाय नाही, तर ठाण्यामध्येच आहे, एवढी सॅलरी आहे, दोघांना एक ठिकाणी जॉब लागेल असं ते बोलले. म्हटलं ठीक आहे जाऊ दे म्हटलं आनंदला. तर आनंद त्यांना बोललं कधी यायचं इंटरव्ह्यूसाठी. तर ते बोलले की आज तर पॉसिबल नाही होणार, मी तुमचा उद्या शेड्यूलवर टाकतो, तुम्ही 2 जण उद्या इंटरव्ह्यूला या. मग आम्हाला 1 दिवस अजून मिळाला तो दिवस, ठीक आहे. मग त्या दिवशी आम्ही म्हटलं ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आम्ही इंटरव्ह्यूला जाणार होतो आणि त्याच दिवशी आमच्या बरं असं काय झालं. बस तो दिवस लास्ट होता आमच्या त्या रूम मधला. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मग आम्ही सकाळी चाय नाश्ता केला आणि फायनली मंदिर तिथं सेट नव्हतंच होत आणि ते नाहीच झालं शेवटपर्यंत. जेवण दुपारचं बनवलं आणि जेवण करून मग आम्ही थोडा आराम करायला बेडरूम मध्ये गेलो आणि माहिती नाही का त्या दिवशी आनंद एकटेच त्या बेडरूम मध्ये झोपले होते. आणि ते का झोपले होते त्याचं रिझन सांगते. पहिला आम्ही दोघं संगती झोपलो होतो, त्याच्यानंतर हे ना अचानकली घोरायला लागलेले. आनंद कधी घोरत नाही, कधी नाही घोरत, ठीक आहे. आणि त्या दिवशी अचानक घोरायला लागले तर मी चिडून बाहेर आले. मी म्हटलं काय आहे, म्हटलं तुमचं किती वेळ घोरताय, म्हणलं 1 ते 2 दिवसापासून नीट झोप नाही, म्हणलं आता झोप लागली तिथून तुम्ही घोरताय. तर मला बोलले मग मी काय करू असं बोलले, माझ्यावर चिडले. ते चिडले तर मग मी उठून येऊन हॉलमध्ये झोपले सोफ्यावर आणि आनंद बेडरूम मध्ये. मला रागायला एवढं बोलून पण म्हणलं आनंद आले ना इकडं तिकडं झोपू दे म्हटलं. मग आम्ही एकमेकांबरोबर काय बोललो नाही. आनंद परत जाऊन रूम मध्ये बसले आणि दरवाजा आतून लॉक करून घेतला त्यांनी. डोर लॉक केला. संध्याकाळचे वाजले होते 7 आणि असं आम्हाला सांगितलं होतं की इथं फक्त 15 मिनिटच प्यायचं पाणी येतं बास. तर मग मी त्या टायमिंग मध्ये पाणी भरायला गेले होते किचन मध्ये. आनंद जाऊन बेडरूम मध्ये बसले होते, दोन्ही मोबाईल इथे होते. जेव्हा मी किचन मध्ये पाणी भरायला गेले तर ना मला ते कॉकचा सिस्टम जो होता समजत नव्हता. तर हे विचारायला मी गेले होते आनंदच्या बेडरूम मध्ये. तर जेव्हा मी दरवाजा खोलला, मी ते लॉक खोलून बघितलं तर मला असं काहीतरी समोर दिसलं जे बघून माझे हातपाय अक्षरशः थरथर कापायला लागले. मी आयुष्यात कधी असा दृश्य बघितलेला नव्हता जे मला बघायला भेटलंय. ते इतक्या जवळून बघितलं मी. माझे हातपाय थरथर कापतात, मला माझ्या तोंडातून आवाज निघत नाहीये.